हे आहे आम्ही केलेलं शेळीपालन। हे शेळीपालनचं शेड आहे। हे खूप मोठं शेड आहे। या शेडला साधारणतः 5 लाख खर्च आला। हे शेडचं मेन गेट आहे। शेडमध्ये आम्ही वरती दिवे लावलेले आहेत। हे शेडची कुटी मशीन आहे, त्याच्यावरती आम्ही कुटी करतो आणि सध्या मशीन चालू आहे। तर आमच्याकडे सध्या 100 शेळ्या आहेत आणि आम्ही महिन्याला बोकड्या आणि पाठरं मिळून 8 असे कप विक्री केली जाते। साधारणतः आम्हाला महिन्याला त्यांचे 70-80 हजार प्रॉफिट राहतं। हे आम्ही बोकडं आणलेलं आहे। हे साधारणतः 1-2 वर्षाचंच असेल, पण याचं वजन 70 किलो आहे। हे पाण्याची आम्ही ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे आणि इकडे आम्ही हा पाटऱ्या आणि पिल्लांसाठी बोकडांसाठी वेगवेगळा कप्पा किंवा इलेल्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी हा वेगळा कप्पा केलेला आहे। रोज आम्ही हे सकाळ आणि संध्याकाळी झाडून काढतो। इकडे पण हा वेगळा कप्पा केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही कोंबड्या वगैरे सोडलेल्या आहेत। हा खालचा कप्पा जो आहे तो कोंबड्यांसाठी आहे। इथे आम्ही त्यांना शेळ्यांना चारण्यासाठी मका वगैरे ठेवलेले आहे। तिथे आम्ही दावण केलेले आहे कारण तिथून शेळ्या जरा बाहेर येत होत्या। आणि इकडे तुम्ही पाहता तर आम्ही या शेडमध्येच एक जाळीचा कप्पा केलेला आहे। याच्यामध्ये कोंबड्या आहेत मस्तपैकी, त्या अंडी वगैरे घालतात। शेडमध्ये जास्त घाण करत नाहीत, काय कीडक वगैरे असतील तर ते खातात। हे आम्ही ड्रम वगैरे ठेवलेला आहे त्या कोंबड्यांना अंडी वगैरे घालण्यासाठी। आणि हे आम्ही पडदे सिस्टीम केलेली आहे ऑटोमॅटिक। त्याला सायकलचं एक पॅन्डल आणि चेन लावलेले आहे। एक पॅन्डल फिरवला की ते सर्व पिवळे पडदे खाली येतात। हे आमचा शेडचा आकार असा आहे। आम्ही लाईट फक्त थोड्या वेळ रात्री दिसा म्हणूनच लावतो, नंतर बंद केलेली असते। आणि शेळ्यांना पलीकडे पटांगण आहे। प्रत्येक जाळीला असा कप्पा वगैरे केलेला आहे। आणि शेळ्यांच्या खाण्यासाठी आम्ही बाहेर गिनीगोल लावलेला आहे, थोडंसं कडवळ आहे आणि त्याचबरोबर आम्ही मेथी घास म्हणून आहे तो लावलेला आहे। आणि तुम्हाला तिथं ते अडकवलेलं दगडासारखं दिसतंय ना, ते एक मीठ आहे ज्याच्यातून ते शेळ्यांना आवश्यक ते माती वगैरे न खाता ते मीठ वगैरे त्यांनी त्याला ते चाटलं जातं आणि त्याच्यातून ते शेळ्यांना मिळतं। आतापर्यंत आम्हाला हे शेड मारून 2 वर्ष झालेलं आहे आणि आमचं त्याच्यातून उत्पन्न खर्च व सगळा जाऊन आता आम्हाला प्रॉफिट राहायला लागलेलं आहे। त्याच्यासाठी फक्त एक माणूस दिवसभर लागतो, सकाळ संध्याकाळ झाडणं आणि वैरण काढणं, जास्त माणसं लागत नाहीत। आणि खूप फायदेशीर आहे, खूप डिमांड राहते, खूप मागणी राहते। तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। एक शेतकऱ्याच्या मुलाला याच्यातून फायदा होईल आणि असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवू। थँक्यू।